हॅलो. वक्रतुंड महाकार्य सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. 64 कळा व 14 विद्येचा दाता गणरायाला अभिप्रात करून तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मानांचा मुजरा व आई एकवीराचरणी नतमस्तक होऊन आजच्या दिवसाला सुरुवात आहे. BS वाईज दिवा कोलीवाड आयोजित भावेश स्मृती सुनील स्मृती शुभम स्मृती यांच्या स्मरणार्थ BS कप 2021चं आयोजन पाहिलं गेलं तर आजचा ह्या स्पर्धेचा अंतिम दिवसात पाहतो तर 1 नोव्हेंबरचा बलाढ्य संघ श्रीकृष्ण दिवा संघ गर्जना 11 कोपर करण्याबरोबर 2 हात करताना दिसत. नाणेफेक जिंकली, क्षेत्ररक्षण स्वीकारलं, फलंदासाठी पाचारण केलं गेलं ते मात्र गर्जना 11 कोपर करणे संघाला. सलामीची जोडी मैदानात येताना दिसते गणेश शिंदे आणि विशाल. आणि त्याचप्रमाणे हा मात्र डाव्या अष्टीवरचा जोरचा चेंडू आणि गंगा इंगोलेच्या पहिल्या चेंडूवर ज्याला नवी मुंबईचा रफ्तार का राजा ज्याला म्हटलं जातं त्याच गंगाधर इंगोलेच्या मात्र पहिल्या चेंडूवर प्रहार केला जातोय. गणेश शिंदे यांच्या बॅटमधून निघतोय. श्री गणेश होते धावांचा 6 धावाने. धावसंख्या मात्र बिनबाद 6. आजच्या पहिल्या सकाळच्या सत्रात पाहिलं गेलं तर आज सामना झाला नवसाती दिवा विरुद्ध काव्या कुमार 11 तुर्बे यांच्यामध्ये आणि काव्या कुमार 11 संघ मात्र दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. पुन्हा एकदा गंगाधर इंगोले डाव्या स्टीवरचा चेंडू मैदान अपुरं मात्र नक्कीच फटक्याला दाद देण्यात आहे आणि चेंडू जातो D मध्ये. धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाते. ज्याला म्हटलं जातं रफ्तार का राजा गंगाधर इंगोले मात्र गोलंदाजी करताना सातत्याने आपण पाहिलं गेलं श्रीकृष्ण दिवा संघाचा एक अष्टपैलू खेळाडू आपण सातत्याने पाहिलं गेलं. आणि या मैदानावर बोललं तर घरच्या मैदानावर खेळताना मात्र आज श्रीकृष्ण दिवा संघ पुन्हा एकदा हा मात्र मध्येश चेंडू चांगला चेंडू सन्मान दिलाय. षट मिडविकेटच्या दिशेत चेंडू जाईपर्यंत मात्र 1 धाव पण पूर्ण केली जाते ती मात्र गंगाधर इंगोले गणेश शिंदे यांच्या बॅटमधून आणि धावसंख्या पुढे सरकली जाते. बिनबाद 8 अशी चांगली सुरुवात म्हणावी लागेल. गंगाधर इंगोलेच्या पहिल्या चेंडूवर आक्रमण केल्यानंतर मात्र परत कमबॅक केलं जातं. आतापर्यंत पाहिलं गेलं तर 2 सीमालगत क्षेत्ररक्षक, 1 स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेत आणि 1 लॉंगांच्या दिशेत असलेले सीमेलगत असलेले क्षेत्ररक्षक. पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळताना 4 षटकांचा हा सामना. हा मात्र उंची दिला चेंडू आजच्या टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला गेला. अप्रतिम गोलंदाज, अप्रतिम अचूक टप्पा, दोन्ही पद्धतीचे स्विंग त्याच ॲक्शनमध्ये आपल्याला सतत पाहायला मिळतात. आणि आपण समालोचन कक्ष पाहिलं गेलं तर बरोबर यष्ट्यांच्या समोर आहे. चेंडू कुठल्या पद्धतीने स्विंग होतो हे मात्र आपल्याला नक्कीच पाहायला मिळतं. पुन्हा एकदा गंगाधर इंगोले हा तशाच पद्धतीचा चेंडू, अशा पद्धतीचे चेंडू गोडलेंथच्या स्पॉटवरून आपल्या उंचीचा मात्र पुरेपूर वापर केला जातो आणि चेंडू मात्र निर्धाव चेंडूची सांगता. आणि ज्याला श्रीकृष्ण दिवा संघाचा मास्टर माइंड ज्याला म्हटलं जातं तो मात्र किशोर मडवी मात्र यष्ट्यांच्या मागे तथस्थ उभा दिसतो सातत्याने. पॉईंटच्या दिशेत एक्स्ट्रा कवर आणि मिडऑफच्या दिशेत असले क्षेत्ररक्षण आहे. एक स्क्वेअर लेग आणि मिडविकेटच्या शॉर्ट मिड. आणि हा मात्र मधल्या स्टरचा चेंडू आता मात्र मारलाय, चेंडू उडवून दिलाय तो कव्हर बाउंड्रीच्या दिशेत आणि चेंडू मात्र भेदून जातोय तर सीमा रेषे पार चौकार. DJ धन्यवाद DJ. तर एका धूर्त गोलंदाज ज्याच्या कलाईमध्ये जादू आहे आणि 6च्या 6 चेंडू मात्र शस्त्र ब्रह्मास्त्र वापरण्याची ज्याच्या कलाई क्वालिटी आहे तो मात्र गोलंदाजासाठी येताना दिसतोय तो म्हणजे मोहनराव. ज्याने आपण सातत्याने पाहिलं गेलं तर धावांचा मात्र त्या षटकामध्ये ज्यांच्या दुष्काळ पडलेला असतो तोच गोलंदाजीसाठी येतोय. मात्र एक कंजूस म्हटलं तरी चालेल, एक कंजूस गोलंदाज म्हणावं लागेल मोहनराव यांना. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं षटक हाताळताना
मधल्या षटकात चेंडू सरळ खेळून काढलाय. मगाशी म्हटल्याप्रमाणे धावा देण्यासाठी कंजूसी नेहमीच करत असतात, अचूक टप्प्याची गोलंदाजी करत असतात. ब्रह्मास्त्र वापरला तर 6च्या 6 चेंडू त्यांना यॉर्कर टाकण्याची ज्यांच्यात किमया आहे ते मात्र मोहनराव गोलंदाजीसाठी येताना दिसतात. क्षेत्ररक्षण पांगलं जातंय मात्र स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेत, मिड विकेटच्या दिशेत आणि लॉंग ऑफ लॉंग ऑन आणि मात्र कव्हरच्या दिशेत असलेलं ते क्षेत्ररक्षण सीमारेषेलगत असले आणि सर्कलमध्ये असे स्क्वेअर लेग शॉट मिड विकेट पॉइंट आणि कव्हरच्या दिशेत आणि हा मात्र उडवला गेला, बुंदा टाकला आणि साप त्रिफळा चित केलं गेलं गणेशला. मधली यष्टी उखाडली गेली. मगाशी म्हटल्याप्रमाणे मात्र मोहनराव यांच्याबद्दल म्हणायचं झालं तर नेहमी 6च्या 6 चेंडू एकाच पद्धतीचे टाकण्यात ज्यांच्यात किमया आहे आणि धावा देण्यासाठी जे कंजूसी नेहमीच करत असतात तोच गोलंदाज मोहनराव मात्र आता यशस्वी होतोय आणि सलामीची जोडी मात्र फोडण्यात यशस्वी होतोय. गणेश शिंदेसारखा मोठा फलंदाज मात्र तंबूच्या आशयाला जाते, ज्याच्यावर मदार आहे, जे नेहमीच नक्कीच मदार असते. नवी क्रिकेट विश्वात एक मोठं नाव गणेश शिंदे मात्र तंबूच्या आशयाला जातोय. एक गडी बाद 12 अशी धावसंख्या. पॉवर प्लेमध्ये 12 धावा मोजल्यानंतर मात्र तसेच दिवा गावचे 40+ एक धुरंधर खेळाडू श्रीकृष्ण संघाच्या सातत्याने आपण खेळताना पाहिलं आणि ज्यांना चंद्रा या नावाने, दिवा गावचं चंद्रा या नावाने ओळखलं जातं, तोच अजय पाटील आमच्या व्यासपीठावर उपस्थित होते. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप स्वागत आहे. आणि नवीन मुंबई क्रिकेट विश्वातलं मोठं अजून एक मोठं नाव मात्र फलंदाजीसाठी येताना दिसतंय, तो म्हणजे मयूर पन्हालकर. सातत्याने पाहिलं गेलं तर 32 शिराळा स्पर्धेमध्ये सातत्याने आपली कामगिरी उंचावत असतो आणि एका हात मात्र सामना फिरवून देणे ज्यांच्या किमती आहे. डाव्या स्ट्रीटचा चेंडू मारण्याच्या नंतर चकले चेंडू बॅटवर येतोय, परंतु सुरेख क्षेत्ररक्षण होतंय ते प्रतीक मडवी यांच्या माध्यमातून. मगाशी म्हटल्याप्रमाणे गोलंदाजी धावा देण्यास जी कंजूसी नेहमीच करत असतो तोच मात्र मोहनराव गोलंदाजी करताना दिसतोय. आतापर्यंत 3 चेंडू टाकले, तिन्ही चेंडू अतिशय सुरेख चेंडू टाकले, एक पण अजून धाव घेता आली नाहीये. पहिल्या षटकात 12 धावा आल्यानंतर आता उजव्या चेंडू उडवलाय कव्हरच्या दिशेत, तिथं क्षेत्ररक्षक उभा आणि तिथं मात्र झेल टिपला जातोय. तो मात्र क्षेत्ररक्षक नितीन मडवी यांच्या हातात मात्र चेंडू विसावला जाते. दर्जेदार क्षेत्ररक्षण ज्याच्या हातात, ज्या टीममध्ये, ज्या संघामध्ये आपण सातत्याने पाहिलं गेलं तो मात्र आता मात्र यशस्वी ठरतोय. दुसरा गडी बाद केला जातोय. मयूर पन्हालकर मोठा फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला जातोय. दुसरा गडी बाद होतोय तो मात्र गर्जना 11 कोपरकर ने सांगायचा. 2 गडी बाद 12, पहिल्या षटकात 12 धावा दिल्यानंतर मात्र कमबॅक केलं जातं ते श्रीकृष्ण संघाच्या माध्यमातून, कारण पहिल्या षटकात 12 धावा मोजल्या गेल्या, त्यानंतर मात्र अतिशय सुरेख अचूक टप्प्याची गोलंदाजी जो करतो नेहमीच यशस्वी गोलंदाज म्हणावा लागेल तो श्रीकृष्ण दिवा संघाचा. तोच मोहनराव मात्र जखडून ठेवतोय, अंकुश लावला जातोय. तो मात्र धावांना 4 चेंडू टाकून पूर्ण झाले, त्यामध्ये 2 निर्धाव आणि 2 फलंदाज बाद. अशा प्रकारे मात्र अप्रतिम गोलंदाजी आपल्याला म्हणावी लागेल ती मात्र मोहनरावची. या षटकात हे षटक निर्धाव षटक होणार का? फुलटॉसमध्ये चेंडू, आता मात्र चेंडू सरळ मारलाय, चेंडू जातोय लॉंगॉनच्या दिशेत, तिथं अनिकेत पाटील आडवेपर्यंत मात्र निश्चितच एक धावपळ पूर्ण केली जाते आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाते आणि फलंदाजीसाठी अक्षय मात्र आपला मात्र विशाल हे मात्र 1 धावेने धावसंख्यात भर घातली जाते. धावसंख्या पोहोचते ती मात्र 13च्या घरात. पाहूया मोहनराव एक यशस्वी गोलंदाज म्हणावा लागेल. दुसऱ्या षटकामध्ये अंकुश लावला गेला, हा मात्र मधल्या स्टीरचा चेंडू. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे 6च्या 6 चेंडू यॉर्कर टाकण्याची ज्यांच्यात किमया आहे, ताकद आहे, ते मात्र ब्रह्मास्त्र वापरलं जाते आणि या षटकामध्ये पाहिलं गेलं तर 2 धावा देऊन 2 फलंदाजांना तंबूच्या आशयाला धाडलं गेलं. अशा प्रकारे 2 षटकांतर धावसंख्या फलकावर लागली जाते ती 12 धावा, माफ करा 14 धावा. 2 गडी बाद 14. डीजे प्लीज.
तर शिरवणे येते पाहिलं गेलं तर सेमीफायनलच्या सामन्यामध्ये ज्यांनी आपल्या रंग दाखवून मात्र संघाला ट्रँग्युलरमध्ये प्रवेश करून दिला आणि त्या सामन्याचा सामनावीर ठरला होता तोच मयूरवाणी मात्र गोलंदाजीसाठी शिवम पांडे मात्र गोलंदाजीसाठी येताना दिसतोय. हा मात्र डावेस्टरचा जोरकस मारण्याचा प्रयत्न केला जातोय आणि परंतु एक धावसंख्या मात्र पण पूर्ण केली जाते आणि पण चेंडू बॅटला लागतोय. धावसंख्या 1 पुढे सरकते. विशाल यांची वैयक्तिक धावसंख्या फलकावर लागली जाते ती मात्र 6 धावा आणि संघाची धावसंख्या 2 गडी बाद 15 अशी धावसंख्या. गणेश शिंदे आणि मयूर पन्हाळकर मात्र तंबूच्या आश्रयाला जाताना दिसत आहेत. त्यांचं मात्र सूत्र हाती घेतले ते विशाल आणि अक्षयने कितपत धावा जमवणार कारण हा सामना आहे 4 षटकांचा. 4 षटकामध्ये काय घडणार काय बिघडणार किती टार्गेट सेट करणार श्रीकृष्ण दिवा संघाला. कारण श्रीकृष्ण संघाबद्दल म्हणायचं झालं तर घरच्या मैदानावर सातत्याने आपण खेळताना बघतोय आणि ह्या मैदानावर जेव्हा खेळतात त्यांना ह्या मैदानाचं नक्कीच काना कोपऱ्याची वाकीफ आहेत आणि त्यामुळं मात्र कुठला चेंडू कुठे जाणार कशा प्रकारचा मारायचा ते मग नक्कीच त्यांच्या तर संघामध्ये अभ्यास केलेला असतो. त्यामुळे घरच्या मैदानावर खेळताना नक्कीच एक मोठी धावसंख्या उभारावी लागेल ती म्हणजे गर्जना 11 कोपरखेरणे संघाला. कारण ह्या मैदानाचा विचार केला तर श्रीकृष्ण दिवा ह्यांचं हे मैदान हा मात्र बॅटची एज घेते आणि चेंडू मात्र जाते यष्टरक्षकांना थोडीशी गफलत होते. तेच तर्रार चेंडू होता. बॅटची एज घेऊन चेंडू जाते मात्र डी मध्ये धावसंख्या 1 पुढे सरकली जाते. धावसंख्या होते ती मात्र 17 धावा. 2 गडी बाद 17 अशी सुरुवात म्हणावी चांगली सुरुवात होती. मग नंतर मोहनरावनी जे षटक टाकलं त्या षटकामध्ये मात्र नक्कीच साप चित्र पालटून दिलं गेलं कारण त्या षटकामध्ये 2 धावा देऊन 2 फलंदाजांना मोठ्या फलंदाजांना तंबूच्या आशाला धावलं. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी येतोय तो शिवम पांडे. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट मारा. धावखुऱ्या गोलंदाजाला नेहमीच पाहिलं गेलं तर एक दैवी देणगी. हा मात्र अतिशय सुरेख चेंडू टाकला जातोय. गुड लेंथ स्पॉटवर चेंडू टाकलाय. थोडासा इनस्विंग केला जाते आणि यष्टिरक्षक किशोर मडवी मात्र आपलं काम चोख बजावतोय. अशा प्रकारे निर्धाव चेंडूची सांगता होते आणि धावसंख्या आहे त्याच ठिकाणी 2 षटकं 3 चेंडू नंतर धावसंख्या फलकावर लागली जाते ती 17 धावा. आपल्या घरच्या मैदानावर सातत्याने पाहिलं गेलं तर श्रीकृष्ण दिवा संघाचा खेळ हा उत्तम दर्जाचा आपण ह्या मैदानावर पाहायला मिळाला आहे. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी शुभम पांडे. आता मात्र बॅटची एज होते आणि स्वतः गोलंदाज जातोय आणि गोलंदाज मात्र झेल टिपला जाते. कॉटन बॉल केला जातोय तो मात्र शिवम पांडे यांच्या गोलंदाजीवर अक्षयला आणि अशा प्रकारे तिसरा गडी बाद होते तो मात्र 17 धावावर गर्जना 11 कोपरखेरणे संघाची. कारण पाहिलं गेलं तर चांगल्या सुरुवातीनंतर मात्र जखडून ठेवलं गेलं. अप्रतिम टर्निंग पॉईंट म्हणावं लागेल त्या षटकाचं. मोहनराव यांनी जे षटक टाकलं त्या षटकामध्ये मात्र अप्रतिम गोलंदाजी केली. त्याचे बॅक टू बॅक मात्र शिवम पांडे सुद्धा गोलंदाजी एक अचूक टप्प्याची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आणि जखडून ठेवलं जातंय ते गर्जना 11 कोपरखेरणे संघाला. ह्या मैदानाचा विचार केला तर ह्या मैदान म्हणजे घरचं मैदान असल्या कारणाने नक्कीच तुम्हाला एक मोठी धावसंख्या उभारावी लागेल. कारण श्रीकृष्ण दिवा संघाबद्दल बोलायचं झालं तर ह्या मैदानावर नेहमीच जेवढ्या स्पर्धा त्या मात्र आपली दावेदारी मात्र ह्या बक्षिसांवर ते करत असतात. कारण घरच्या मैदानावर मैदान कुठलं उचली घेतो आणि कशा प्रकारे ॲक्ट करतं ते मात्र त्यांना नक्कीच माहिती. हा मात्र जोर कसमाटला फटका हवे झेल खाली अनिकेत पाटील आणि अनिकेत पाटील म्हणजे सेफ हँड म्हटलं जातं. अशा प्रकारे झेल टिपला जातोय. अप्रतिम गोलंदाजी आणि हायट्रिकची संधी मात्र नक्कीच असेल ती शिवम पांडेला. हायट्रिक होणार का आज पाहिलं गेलं तर कालच्या सत्रात पाहिलं गेलं तर पहिली हायट्रिक या स्पर्धेतील लागली गेली ती जगदीश मकसूद यांच्या माध्यमातून आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पहिली वहिली दिविशा 11 ऐरोली संघाच्या गोलंदाजाने एक हॅट्रिक केली. आता मात्र संधी असेल ती शिवम पांडेला हॅट्रिक होणार का? कारण पाहिलं गेलं तर 5-6 वेळा ह्या स्पर्धेत हॅट्रिकच्या संध्या चुकल्या गेल्या होत्या. परंतु आज शिवम पांडे हॅट्रिक साधणार का? गोल्डन बॉल असेल कारण तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू चांगल्या सुरुवातीनंतर पडझड बघायला मिळाली गर्जना 11 कोपरखेरणे संघाची. हा मात्र डाव्यास्टरचे चेंडू ढकलून दिलाय. चेंडू जातोय वाईड स्क्वेअर लेगच्या दिशेत. तिथं मात्र आडवेपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते ती मात्र फलंदाज अमर यांच्या माध्यमातून. 3 षटकं संपतात. 3 षटकांतर 6च्या सरासरीने धावसंख्या फलकावर लागली जाते ती मात्र 18 धावा.
तर गोलंदाजीसाठी बदल केला जातोय आणि शेवटचं स्लॉगवरचं षटक मात्र गोलंदाजीसाठी घेताना येत आहे. तो कॉमेंट्रीच्या बाजूने तो मात्र अनिकेत पाटील राईट इन राऊंड द विकेट मारा करतात. अनिकेतची खासियत आहे शेवटचं स्लॉगवरचं षटक नेहमीच ताकद असतं आणि एक यशस्वी गोलंदाज त्याला स्लॉगवरच्या षटकात म्हटलं जातं. तोच गोलंदाजीसाठी येतोय राईट इन राऊंड द विकेट मारा. मात्र फलंदाजीसाठी तैनात आहेत अजित आणि अमर. हा मात्र उजव्या बराचसा बाहेरून जाणार चेंडू. पंच अवांतर घोषित करतायत आणि अवांतर धावेने धावसंख्या पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती मात्र 19च्या घरात. 6च्या मागाशी म्हटल्याप्रमाणे दोन्ही गोलंदाजांनी धावा देण्यासाठी कंजूसी केली. पहिलं षटक म्हटलं तर 12 धावांचं गेलं. त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक मोहनराव आणि शिवम पांडे यांच्या माध्यमातून. हा पुन्हा एकदा तशाच प्रकारचा चेंडू राऊंड द विकेट टाकण्यामुळे नक्कीच फायदा मिळतो तो अनिकेत पाटील. आणि सातत्याने आपण पाहिलं गेलं तर अनिकेत पाटील गोलंदाजी जेव्हा जेव्हा करतो तेव्हा राईट अँड राऊंड विकेट मारा करतो आणि त्यामध्ये त्याचा नक्कीच त्याला बेनिफिट मिळत असतो. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी हा मात्र मधल्या स्टेजचा चेंडू बॅटची एज घेतोय आणि जातोय चेंडू जातोय डी मध्ये. धावसंख्या 1ने पुढे सरकली जाते. एकेरी दुहेरीचं धावफलक पाहायला मिळतंय. पहिलं षटक सोडलं तर पहिल्या षटकात एक षटकार आणि एक चौकार आला. त्यानंतर मात्र धावांना अंकुश लावला गेला. घरच्या मैदानावर गोलंदाजी करताना कुठल्या टप्प्यावर गोलंदाजी करतो त्याचा मात्र पुरेपूर वापर श्रीकृष्ण दिवा संघाच्या गोलंदाजीच्या माध्यमातून केला जातोय. पुन्हा एकदा अनिकेत पाटील हा मात्र उजव्या थोडासा चेंडू आणि यष्टिरक्षक आपलं काम चोख बजावलं जात आहे. मात्र धावसंख्या आहे त्याच ठिकाणी अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला ती मात्र श्रीकृष्ण दिवा संघाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा राईट अँड राऊंड हा मात्र उजव्या स्टेअरचा चेंडू ढकलून दिलाय कव्हरच्या एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेत. तिथं मात्र चेंडू जात आहे सीमा रेषे पार चौकार. बऱ्याच कालावधीनंतर चौकार मात्र इथं स्कोरबोर्ड लागला जातोय. धावसंख्या फलकावर लागली जाते 4 गडी बाद 24 धावा. तर गोलंदाजीसाठी मात्र शेवटचे स्लॉगरचे 2 चेंडू असतील. हा मात्र लोअर फुलटॉस होता. चेंडू मारला तो पॉईंटच्या दिशेत थोडीशी गफलत होते. चेंडू जाते पॉईंट बॉन्डच्या दिशेत. तिथं नितीन मडवी आडवेपर्यंत मात्र जिथे 1 धाव होती तिथे 2 धाव मात्र पळून पूर्ण केले जातात. धावसंख्या 2ने पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती 26च्या घरात. आता मात्र शेवटचा चेंडू असेल. नक्कीच अंकुश लावला जातोय धावांना कारण पाहिलं गेलं पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्यानंतर मात्र हा मात्र मधल्या उजव्या स्टेजचा थोडासा बाहेर जाणार चेंडू होता. हवेत झेल आणि झेल खाली मोहनराव अप्रतिम प्रयत्न केला गेला होता परंतु झेल सुटतोय आणि धावा मात्र संघाला मिळतात त्या 2 धावा. 2 धावेने धावसंख्या पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती मात्र 28च्या घरात आणि 29 धावांचं आव्हान उभं ठेवलं गेलं ते मात्र श्रीकृष्ण दिवा संघाला. अप्रतिम गोलंदाजी केली गेली. पाहिलं गेलं मोहनराव आणि शिवम दुबेचं षटक. त्यानंतर मात्र आताचं टाकलेलं ते नितीन अनिकेतचं षटक. त्या षटकामध्ये फक्त धावा मोजल्या गेल्या त्या 9. पहिलं षटक गंगाधर इंगोले थोडंसं महागडं ठरलं. त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 12 धावा कुठल्या गेल्या. त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक केलं गेलं. मोहनराव यांनी 2 धावा देऊन 2 फलंदाजांना बाद केलं. त्यानंतर शिवम पांडे यांनी जे गोलंदाजी केली त्याच्यामध्ये 3 धावा देऊन 2 फलंदाज म्हणजे तब्बल धावांना अंकुश लावला गेला. 4 धावा दिल्या गेल्या. एक अवांतर होती त्यावर 4 धावा देऊन 2 फलंदाज आणि आत्ताचा अनिकेत पाटीलचा शेवटचा षटक. त्या षटकामध्ये फक्त 9 धावा मोजल्या गेल्या. अशा एकंदरीत 4 षटकामध्ये 28 धावा फटकावल्या गेल्या होत्या आणि 29 धावांचं आव्हान उभं ठेवलं गेलं ते मात्र श्रीकृष्ण दिवा संघाच्या माध्यमातून श्रीकृष्ण दिवासमोर. तत्परी जाऊया एक सुमधुर संगीताकडे. डीजे मास्टर डीजे प्लीज.
तर चांगला उत्तर आपल्याला पाहायला मिळाली. चांगली गोलंदाजी घरच्या मैदानावर खेळताना आपण श्रीकृष्ण देवा संघाच्या माध्यमातून पाहिलं गेलं. त्यानंतर प्रत्युत्तरादाखल मात्र उत्तरार्धात चालतोय सामन्याकडे. 29 धावा 28 धावा फटकावल्या गेल्या आणि 29 धावांचं आव्हान उभं ठेवलं गेलं ते श्रीकृष्ण दिवा संघाला. श्रीकृष्ण दिवा संघाची एक नेहमीच आपण सातत्याने सलामी ज्यांच्या माध्यमातून पाहिले बघतो तेच गंगाधर इंगोले अष्टपैलू कामगिरी करताना मैदानात जात आहेत. आणि त्याच्याबरोबर आहे मात्र एक धुरंधर फलंदाज जो नेहमीच कॅल्क्युलेशन करून आपल्या मात्र संघाच्या धावसंख्येला धावफलक हलका ठेवत असतो. तोच फलंदाज मात्र मास्टर माइंड किशोर मडवी मात्र मैदानात जाताना दिसत आहेत. आणि गोलंदाजीसाठी कोण येते बघणारच आहोत. तत्पूर्वी 29 धावांचं आव्हान उभं ठेवलं गेलं होतं आहे ते 4 षटकामध्ये. पहिल्या चेंडूवर मात्र पायचित केलं जातंय ते मात्र किशोर मडवी यांना. थोडासा प्रेशर असेल कारण सातत्यानं पाहिलं गेलं तर जेव्हा हाय स्कोर असतात लो स्कोरिंग मॅचेस मात्र नक्कीच प्रेशरमध्ये चालत असतात. मात्र किशोर पहिल्या चेंडूवर पायचितून तंबूच्या आश्रयाला जात आहेत आणि पहिला हादरा म्हणावा लागेल श्रीकृष्ण देवा संघाला. 29 धावांचा पाठलाग करताना खराब सुरुवात म्हणावी लागेल. नॉन स्ट्राईकला आहे तो गंगाधर इंगोले आणि स्ट्राईकला आहे तो मात्र नवीन फलंदाज मैदानात जाता दिसते तो अनिकेत बांद्रे. अनिकेत बांद्रेला आज बढती दिली. बघूया काय नक्कीच चांगल्या फॉर्मात आहे. आपल्या संघाला नक्कीच विजय मिळवून देईल. गणेश शिंदे वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक हाताळताना. हा मात्र उजव्या बाहेर जाणार चेंडू बॅटची एज घेतोय. चेंडू जातोय डी मध्ये. मगाशी म्हटल्याप्रमाणे कुठे चेंडू पडल्यावर कुठे मारायचा हा मात्र नक्कीच अभ्यास आहे तो श्रीकृष्ण देवा संघाचा. कारण सातत्याने घरच्या मैदानावर आपण याच मैदानावर प्रॅक्टिस करत असतो. त्याच्यामुळे नक्कीच चेंडू कुठपर्यंत उचली घेणार ते नक्कीच अभ्यास असेल ह्या मैदानाचा. पुन्हा एकदा हा मात्र उजव्या चेंडू तशाच प्रकारचा चेंडू तशाच प्रकारे जातोय. रिवाइव्ह केलं जातंय आणि तोच शॉट मात्र अनिकेत बांद्रे यांच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाते. 29 धावांचा पाठलाग करताना मात्र धावसंख्या फलकावर लागली जाते ती मात्र 2 धावा. 1 गडी बाद 2. हा मात्र उंचीला चाकू टप्प्याचा चेंडू होता परंतु चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळला. जर 360 मैदान असतं तर नक्कीच हा चेंडू मात्र सीमारेषे पार गेला असता. तत्पूर्वी मैदान अपुरं त्याच्यामुळे एका धावेने धावसंख्येत मात्र समाधान मानावं लागलं जातं ते अनिकेतला. एकेरी दुहेरी जिथं धावांची गरज आहे ते तसंच समीकरण करताना मात्र अनिकेत बांद्रे आपल्याला पाहायला मिळतंय. पहिल्या चेंडूवर किशोर बाद झाल्यानंतर मात्र 3 लागोपाठच्या 3 चेंडूवर 3 सिंगल धावा काढल्या जातात. बिनबाद 1 बाद 3 अशी धावसंख्या. पुन्हा एकदा गणेश शिंदे. हा मात्र मधल्या यष्टीचा चेंडू सरळ खेळून काढलाय. चेंडू स्वतः गोलंदाज जाऊन अडवतोय. तत्पूर्वी मात्र एक चोरटी धाव मात्र पूर्ण केली जाते. अनिकेत बांद्रे आणि गंगाधर इंगोले यांच्या माध्यमातून. गंगाधर इंगोले मात्र पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात एकमेव षटकामध्ये मात्र शेवटच्या चेंडूवर स्ट्राईकला येताना दिसत आहेत. गोलंदाजी मात्र एक धुरंधर गोलंदाज एक अष्टपैलू सातत्याने कामगिरी गर्जना इलेव्हन कोपरकरण्या संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय. तोच गोलंदाज मात्र गणेश शिंदे. काय घडणार काय बिघडणार ह्या चेंडूवर. हा मात्र आखो टप्प्याचा चेंडू दिला. चेंडू उडवलाय लॉंग ऑन बाउंड्रीच्या दिशेत. आपला करिश्मा दाखवलाय आणि या मैदानाची चौफेर फटकेबाजी करण्याची ज्याच्या ताकद आहे तो मात्र आपला दर्जा दाखवताना दिसतोय. आणि 6 धावेने धावसंख्या पुढे सरकली जाते. पहिलं षटक फलकावर लागलं जाते आणि 1 गडी बाद
10 अशी धावसंख्या फलकावर लागली जाते. अतिशय सुरेख प्रहार केला गेला तो मात्र गंगाधर इंगोले आणि मात्र दर्जा दाखवून दिला गेला. गोलंदाजीसाठी येत आहेत तो मात्र मयूर पन्हाळकर मात्र गोलंदाजीसाठी येत आहेत. सामना अतितटी लढेल का, सामना एक साईडने जिंकून नेतील का, काय घडणार काय बिघडणार. कारण नक्कीच जेव्हा जेव्हा लो स्कोर असतात त्या नक्कीच प्रेशरमध्ये असतात. पहिल्या षटकामध्ये 10 धावा दिल्यानंतर मात्र आता मात्र गोलंदाजीसाठी येतोय तो मयूर पन्हाळकर. राईट हँड ओव्हर द विकेट मारा. अनिकेत बांधे फुलटॉसमध्ये चेंडू होता, चेंडू मारलाय कव्हरच्या दिशेत, तिथं नशिबाची साथ मिळते आणि चेंडू मात्र जातोय. पंचांचा इशारा येतोय नो बॉलचा आणि 4 धावेने धावसंख्या पुढे सरकली जाते. म्हणजे 5 धावा दिल्या जातात. धावसंख्या 5ने पुढे सरकते, 5 धावसंख्या पोहोचते ती मात्र 15च्या घरात. आणि फ्री हिटचा चेंडू असेल. अनिकेत बांद्रे या वर्षात पाहिलं गेलं तर चांगल्याच फॉर्मात फलंदाजीसाठी करताना दिसतोय, चांगल्याच फॉर्मात आहे. पाहिलं गेलं तर एकेरी दुहेरीचे धावा काढत पहिल्या षटकामध्ये एकेरी किशोर मळवीची विकेट पडल्यानंतर मात्र सूत्र हातात घेऊन मात्र नेटाने लढताना दिसते तो अनिकेत बांद्रे. हा मात्र अतिशय स्विंग अँड मिस पद्धती अचूक टप्प्याच्या गुडलेन स्पॉटवर चेंडू टाकला, उडवला आणि थोडासा स्विंग होतोय आणि यष्टिरक्षक आपलं काम मात्र चोख बजावलं जाते. फ्रीटचा चेंडू होता पण त्याचा का फायदा उचलता आला नाही, तो मात्र अनिकेत बांद्रेला. धावसंख्या आहे त्याच ठिकाणी धावसंख्या 29 धावांचा पाठलाग करताना एक गडी बाद 15 अशी धावसंख्या. पुन्हा एकदा डावेस्टीवर चेंडू होता, चेंडू ढकलून दिलाय मिड विकेटच्या दिशेत, तिथं मात्र आडवेपर्यंत एक धाव पळून पूर्ण घे आणि एकाच धावावर समाधान मानावं लागतंय. एकेरी दुहेरीचं क्रिकेटमध्येच एखादा चौकार एखादा षटकार येतोय आणि धावपळात मात्र विजयाच्या दिशेने मात्र श्रीकृष्ण दिवा हा संघ मात्र वाटचाल करताना दिसतोय. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी मयूर पन्हाळकर आणि हा मात्र गुडलेन स्पॉटवर उडवला चेंडू होता, तिथे एक चोटी धाव घेण्याचा प्रयत्न होता आणि सुरेख फेकी होते, परंतु मयूर पन्हाळकर यांना चेंडू झेलता येत आला नाही आणि अशा प्रकारे मात्र एक जीवनदान म्हणावं लागेल अनिकेतला आणि साप नकार दिला होता तो गंगाधर इंगोलेने. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या 16 धावा, 3 चेंडू टाकून पूर्ण झालेत. काय घडणार काय बिघडणार. हा फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता, हलवारपणे ढकललाय, चेंडू जातोय लॉंग ऑफ बाउंड्रीच्या दिशेत, तिथं मात्र चेंडू आडवेपर्यंत एक धाव पण पूर्ण केलं जातं. जिथे जिथे खराब चेंडू असेल त्याचा मात्र खरपूस समाचार घेतला जातो आणि चांगल्या चेंडूला मात्र सन्मान दिला जातो. हे गंगाधर इंगोले कॅल्क्युलेशन करून आपण खेळताना दिसतात आपण, कारण 29 धावा आहेत. काही घाई करून काही गरज नाही, घाईची काही गरज नाही, कारण एकेरी दुहेरी धावा तर एखादा चौकार षटकात त्या षटकात आला तर धावसंख्या नक्की आपला रन रेट मात्र मेंटेन केला जातो. हा मात्र तशाच प्रकारचा स्लोअर पद्धतीचा चेंडू तर व्हेरिएशन्स करायला पाहायला मिळालं. एकदा होती तिथं गफलत केली जाते क्षेत्ररक्षकाकडून, लेझीपणा केला जातोय आणि आळसपणाला कुठेच वाद नाही, त्याचंच हेरलं आणि गंगाधर इंगोलेने मात्र जिथे एक धाव होती तिथं मात्र 2 धावात मात्र रूपांतर केलं जातं. धावसंख्या 2ने पुढे सरकली जाते. धावसंख्या मात्र 19 धावा फलकावर लागल्या तर दुसरं षटक प्रगतीपथावर. 13 चेंडू असतील आणि 10 धावांचं समीकरण असेल. 13 चेंडू 10 धावा मैदानात हजर आणि ह्या वर्षाचा चांगल्यात फार्मास असला अनिकेत बांद्रे आणि गंगाधर इंगोले मात्र मैदानात हजर. हा मात्र मधल्या चेंडू जोरकस उडवलाय, चेंडू जातोय लॉंग ऑफच्या दिशेत, तिथं मात्र झेल टिपला जाते, बॅटच्या रडारमध्ये चेंडू येत नाही. अशा प्रकारे मात्र दुसरा फलंदाज तंबूच्या आश्रयाला जातोय तो मात्र अनिकेत बांद्रे. 2 गडी बाद 19 अशी धावसंख्या. राहिलेलं 2 षटकं 12 चेंडू आणि 10 धावांचं समीकरण असेल.
धन्यवाद डीजे. तर एक हेमंत पाटील यांच्यासाठी खुशखबर आहे. दोन लागोपाठच्या 2 षटकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक लवीज गॉड यांच्या माध्यमातून. तर मैदानात हजर आहेत गंगाधर इंगोले व नॉन स्ट्राईकला आता नवीन फलंदाज गेलाय तो हेमंत पाटील. गोलंदाजीसाठी गोलंदाज येतोय तो विजय गोलंदाजीसाठी येताना दिसतोय. गंगाधर इंगोले डावखुरी हाताचा गोलंदाज. हा मात्र आकोटप्प्याचा चेंडू तर गुडलेन स्पॉटवरून पडला परंतु हेरला आणि चेंडू धाडला गेला तो मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेत आणि तिथं मात्र आडवेपर्यंत एकदा पण पूर्ण केली जाते. थोडीशी खराब पैकी चांगला बॅकअप बघायला मिळतोय आणि एका धावेवर समाधान मानावं लागतंय ते गंगाधर इंगोले यांना. गंगाधर इंगोले वैयक्तिक 7 धावावर खेळताना दिसत व हेमंत पाटील मात्र आता स्ट्राईकला जातात. त्यांना लागोपाठच्या 2 षटकारांना 500 रुपयाचं पारितोषिक लागलं गेले ते मात्र लवीज गॉड यांच्या माध्यमातून. पाहूया काय घडतंय काय बिघडतंय. 500 रुपये घेणार का, कमावणार का, पटकवणार का. हा मात्र मारला, दाखवला आपल्या बॅटचा कमाल. बॅट फिरवली, चेंडू जाते मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावाने. आता मात्र 500 रुपये नक्कीच जमा करायचे आहेत लवीज गॉड, कारण आता येणारा चेंडू असेल ते मात्र 10 चेंडू आणि 3 धावांचं समीकरण असेल. आणि मात्र हेमंत पाटील यांच्या मनात काय चाललं असेल, आपण ह्या चेंडूवर षटकार मारणार की आणि या चेंडूवर मात्र षटकार मारून 500 रुपये पटकावणार का ते आपल्याला पाहायला मिळतील. कारण समीकरण सामना झुकलेला दिसतोय. सामना झुकलाय तो श्रीकृष्ण देवाच्या बाजूने. पाहायला गेलं तर आतापर्यंत 10 चेंडू आणि 3 धावांचं समीकरण असेल. गोलंदाज विजय पुन्हा एकदा जोरकस मारला जातोय आणि हवे झेल आणि मात्र दुसरा षटकार पटकावण्याच्या नादात मात्र हेमंत पाटील झेल सिली मिडॉनच्या दिशेत झेल देऊन मात्र तंबूच्या आशेला जातात. नक्कीच तर 3 धावांचं समीकरण बाकी असेल. जिंकण्यासाठी 9 चेंडू आणि 3 धावा असतील. मैदानात जाताना मात्र दिसत आहेत ते अनिकेत पाटील. त्यांनी जे शेवटचं षटक टाकलं, स्लॉगरचं षटक टाकलं, ते षटकामध्ये तब्बल 9 धावा मोजल्या होत्या. तेच मात्र फलंदाजीमध्ये आता राहिलेल्या 3 धावा ह्या षटकात संपवणार की अजून एक षटक मात्र लागणार. तत्पूर्वी काव्या कुमार 11 तुर्बे संघाला विनंती, संघाच्या संघनायकाला विनंती असेल या टॉससाठी तुम्हाला इथं येऊन हजर राहायचं आहे, कारण ह्या सामन्यातून जो संघ जिंकेल त्यांच्यावर तुमचा सामना होईल. आणि हा मात्र उजव्याशी बराचसा बाहेरून जाणारा चेंडू. पंच हात फैल लावतायत. अवंतर घोषित धावेने धावसंख्येत पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती मात्र 27च्या घरात. 2 धावांची गरज असेल. 9 चेंडू आणि 2 धावा. हा मात्र जोरकस मारलाय आपल्या मैदानात. कुठे चेंडू कसा मारायचा, मात्र अप्रतिम नजाकत भरा झेल टिपला जातोय तो मात्र गणेश शिंदे यांच्या माध्यमातून. एक सुरेख झेल म्हणावं लागेल, एक अप्रतिम झेल. चेंडूवर नजर ठेवली, चित्त्याची नजर आहे ती म्हणजे गणेशची आणि चेंडू मात्र टिपा हातात विसावला जातोय तो अनिकेत मात्र बाजून तंबूच्या आश्रयाला जात आहेत. आणि हायट्रिक लागोपाठच्या 2 चेंडूवर मात्र 2 फलंदाजांना बाद केले, परंतु एक चेंडू मात्र अवांतर टाकल्यामुळे हायट्रिकची संधी तर राहणार नाही. कारण क्रिकेटचा नियम आहे 3 लागोपाठच्या 3 चेंडूवर मात्र तुम्हाला नक्कीच 3 झेल गेला आणि हवेत झेल त्याने हाराकिरी पत्करली जाते. अशा प्रकारच्या 3 धावा बाकी असताना मात्र जोरकस चौकार षटकार मारण्याच्या नादात मात्र संघाचे फलंदाज तंबूच्या आशेला जातात. जर हायट्रिक पाहिलं गेलं तर क्रिकेटच्या नियमामध्ये 3 लागोपाठच्या लीगल डिलिव्हरीवर 3 फलंदाज बाद केले तरच हायट्रिक म्हटली जाते. तत्पूर्वी आता मात्र हायट्रिकची संधी असेल. बॅक टू बॅक 3 फलंदाज बाद केले, परंतु एक वाईट चेंडू टाकल्यामुळे ही हायट्रिक ग्राह्य धरता येणार नाही. परंतु आता मात्र लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 फलंदाज बाद केले आणि जर ह्या चेंडूवर जर बाद केलं तर मात्र नक्कीच हायट्रिक होऊ शकते. हायट्रिकची संधी मात्र आहे ती मात्र गोलंदाज विजयला.
चांगलं कमबॅक म्हणावं लागेल, परंतु सामना मात्र नक्कीच हातातून निसटलेला आहे. हा मात्र मधल्या यष्टीचा चेंडू होता, अतिशय चाणाक्ष बुंदा टाकला, यॉर्कर लाईनचा चेंडू टाकला गेला, जयेंद्र मडवी यांनी हेरलं आणि चेंडू जागेत डिफेंड केला जातोय. अशा प्रकारे हे षटक संपतोय. एका शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडू आणि 2 धावांचं समीकरण असेल. 6 चेंडू 2 धावांचं समीकरण. तत्पूर्वी काव्या कुमार 11 तुर्बे संघाचा संघनायक इथं व्यासपीठावर यायचं आहे. तर उपस्थित आहे काव्या कुमार 11 संघाचा संघनायक आमच्या व्यासपीठावर. तर लगेचच सामना सुरुवात करायचा आहे, कारण आजचा ह्या स्पर्धेचं पाहिलं गेलं तर शेवटचा दिवस. आजच्या कालच्या पेक्षा आज 2 सामने जास्त खेळवावे लागतील. तर आणि सकाळच्या सत्रापासून पाहिलं गेलं तर काल जसे 4-5 षटकांचे सामने व्हायचे पहिल्या राऊंडचे, त्यानंतर मात्र आज आयोजकांनी निर्णय घेतलाय की सर्व सामने मात्र 4 षटकांचे खेळण्यात येते. अशा प्रकारे आपण पाहिलं गेलं तर आज श्रीकृष्ण मित्रमंडळाच्या माध्यमातून किंवा जय भवानी ग्रुपच्या माध्यमातून ज्या स्पर्धा होतात, ते प्रकाश मडवी यांच्या आयोजनाखाली जी स्पर्धा होते ती मात्र नक्कीच बघण्यासारखी असते, कारण खेळांचं पूर्ण 6 षटकांची ती स्पर्धा खेळवली जाते आणि त्या सामन्यामध्ये मात्र नक्कीच एक खेळाडूला आपला कौशल्य दाखवायला लागतं. हा मात्र डाव्या यष्टीच्या बाहेरून जाणार चेंडू पंचा अवांतर घोषित करतायत आणि आता मात्र धावसंख्या बरोबर साधली जाते आणि निर्णायक विजयासाठी मात्र 1 धावांची आवश्यकता असेल, ती म्हणजे श्रीकृष्ण दिवा संघाला. सहा चेंडू आणि 1 धावांची आवश्यकता. गोलंदाज अमर मात्र गोलंदाजीसाठी करताना दिसतोय. मधल्या चेंडू ढकलून दिलाय, तिथं मात्र सुरेख क्षेत्ररक्षण होते, सुरेख फेकी होते, तत्पूर्वी मात्र 1 धाव पण पूर्ण केली जाते. अशा प्रकारे मात्र श्रीकृष्ण दिवा हा संघ मात्र विजयी ठरला जातोय आणि अप्रतिम गोलंदाजीच्या जोरावर मात्र नक्कीच एक अटीतटीची लढत झाली. शेवटच्या षटकापर्यंत लढत गेली आणि मात्र त्यामध्ये श्रीकृष्ण दिवा संघाने घरच्या मैदानावर खेळताना मात्र विजय संपादन केला. श्रीकृष्ण दिवा संघाचं खूप अभिनंदन असेल आणि या स्पर्धेमध्ये गर्जना 11 कोपरकरने ह्या संघाने जो सहभाग घेतला त्याबद्दल मी BS बॉईज कप 2021 बद्दल मधून त्याच्या माध्यमातून त्यांचं खूप स्वागत असेल. तर लगेचच नाणेफेकीसाठी सुद्धा यायचं विनंती असेल श्रीकृष्ण दिवा संघाचा आणि गर्जना 11 कोपरखेरणे संघ सुद्धा. जर या स्पर्धेत तुम्ही विजयी व्हा, पराभूत व्हा, पण स्पर्धेमध्ये लागलेली शिस्त, नवी मुंबई क्रिकेट विश्वात लावलेली शिस्त, एका रांगेतच आपण मैदानाचं हस्तांदोलन करूनच आपण ह्या मैदानाच्या बाहेर जायचं आहे. तर आपल्या संस्कृतीप्रमाणे आपली महाराष्ट्राची संस्कृती अतिथी देवो भव. तर आमच्या व्यासपीठावर आमचे कार्यसम्राट नगरसेवक माजी नगरसेवक श्री चेतन दादा नाईक हे आमच्या व्यासपीठावर उपस्थित. मी विनंती करेन नितीन मडवी यांच्या शुभ हस्ते आमचे कार्यसम्राट स्थानिक नगरसेवक माजी नगरसेवक श्री चेतन दादा नाईक यांचा सत्कार, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला जातोय. धन्यवाद चेतन दादा, तुम्ही आज व्यासपीठावर उपस्थित राहिलेत आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ज्यांनी दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्येला पूर्णपणे अंकुश लावला, 2 धावा देऊन 2 फलंदाज बाद केले, तोच ठरला जातोय मॅन ऑफ द मॅच. श्रीकृष्ण दिवा संघाचा मोहनराव ठरला जातोय मॅन ऑफ द मॅच, ज्यांनी मात्र कलाटणी दिली सामन्याला. जिथं पॉझिटिव्ह होतं तिथं निगेटिव्ह करून दिलं आणि ज्याला म्हटलं जातं धावांचा कंजूसपणा जो नेहमीच करत असतो, तोच गोलंदाज ठरला जातोय मॅन ऑफ द मॅच मोहन राव. आणि मी विनंती करेन तर मी विनंती असेल एक लिजेंड खेळाडू श्रीकृष्ण दिवा संघाचे वासुदेव मडवी यांच्या शुभ हस्ते साई स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून दिलेलं हे मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी मोहनराव याला दिली जाते. वेल प्लेड, वेल बोल्ड मोहनराव. अशीच गोलंदाजी करत राहा आणि आपल्या घरच्या मैदानावर गोलंदाजी करताना कुठल्या टप्प्याची गोलंदाजी करायची हे मात्र नक्कीच तुम्हाला ज्ञात आहे, अभ्यास केलेला आहे. आणि कॉंग्रॅच्युलेशन मोहनराव. मोहनराव नक्कीच एक बाईट घेईन. मोहनराव नक्कीच एक बाईट.